नमस्कार विद्यार्थी मित्र. मी साहेब सोनकांबळे, इतिहास संशोधक विद्यार्थी आहे. तरी आपण 2022 मध्ये जी पेट एक्झाम झाली होती त्याचे आपण रिव्ह्यू क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. पंडित जवाहरलाल नेहरू इज ऑटोग्राफी इज नेम्ड. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्रांचे शीर्षक काय आहे असा प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये पहिला पर्याय आहे इंडियन पॉलिटिकल ट्रायल्स, आणि प्रश्न क्रमांक म्हणजे बी आहे इंडियन वुमन वुमन फ्रॉम स्पर्धा टू मॉडर्निटी. सी आहे इंडियन नॅशनल मुवमेंट इट्स आयडियॉलॉजिकल अँड सोशल इकॉनॉमिकल डायमेन्शन्स. आणि डी आहे टुवर्ड्स फ्रीडम. याच्यामध्ये आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्रांचे शीर्षक काय आहे असं विचारलेलं आहे. तरी आपण जो ए मध्ये आहे इंडियन पॉलिटिकल ट्रायल्स हा जो आहे ए जी नुरी यांचा आहे, आणि बी जी ऑप्शन आहे याच्यामध्ये इंडियन नॅशनल मुवमेंट इट्स आयडियॉलॉजिकल अँड सोशल इकॉनॉमिक्स डायजेस्ट जो आहे हा जो आत्मचरित्र आहे तो बी आर नंदाचा आहे. आणि जो सी जे आहे इंडियन नॅशनल मुवमेंट इट्स आयडियॉलॉजिकल अँड सोशल इकॉनॉमिक्स डायजेशन्स हा सी जो आहे लिमया मधु यांचा आहे. आणि जो डी जो पर्याय आहे टुवर्ड फ्रीडम हा पंडित जवाहरलाल नेहरूचा आहे. म्हणून हा आपला चौथा पर्याय डी ऑप्शन हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. बाय द इयर 1595 अकबर मेड हिमसेल्फ and of the area is dating. इसवी सन 1595 पर्यंत अकबराने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात राज्य विस्तार करून स्वतःला अजिंक्य साबित केला आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे इसवी सन 1595 पर्यंत अकबराने खालीलपैकी कोणता प्रदेशात राज्य विस्तार करून स्वतःला अजिंक्य साबित केला आहे. पहिला ऑप्शन आहे ए दिल्ली टू हैदराबाद अँड सुरत टू कोलकाता. दिल्ली ते हैदराबाद आणि सुरत ते कोलकाता. बी ऑप्शन आहे फ्रॉम द रिगर्स टू द गंगा अँड फ्रॉम द सतलज टू द कावेरी. गंगा आणि सतलज ते कावेरी. सी ऑप्शन आहे फ्रॉम द हिमालय टू द नर्मदा अँड फ्रॉम हिंदू कुश टू द ब्रह्मपुत्रा. हिमालय ते नर्मदा आणि हिंदू कुश ते ब्रह्मपुत्रा. डी ऑप्शन आहे फ्रॉम द अरावली टू द नीलगिरी अँड फ्रॉम द सिंधू टू द ब्रह्मपुत्रा. अरावली ते नीलगिरी आणि सिंधू ते ब्रह्मपुत्रा असे एकूण 4 पर्याय आहेत. आपला 4 पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आहे. म्हणून याचा योग्य पर्याय आहे सी ऑप्शन हिमालय ते नर्मदा आणि हिंदू कुश ते ब्रह्मपुत्रा. फ्रॉम द हिमालयज टू द नर्मदा अँड फ्रॉम हिंदू कुश टू द ब्रह्मपुत्रा. तिसरा प्रश्न क्रमांक 3 आहे द फाउंडर ऑफ द मुघल एम्पायर जहीर अल दिन मोहम्मद बाबर वॉज अ डिसिडेंट ऑफ. मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीर अल मोहम्मद बाबर हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा वंशज होता. मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीर अल मोहम्मद बाबर हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा वंशज होता. पहिला ऑप्शन आहे सिद्दी. ए ऑप्शन आहे सिद्दी. बी ऑप्शन आहे तैमूर. आणि सी ऑप्शन आहे बगदादिया. आणि डी ऑप्शन आहे युची. म्हणून सिद्धी जे आहे तो संस्थापक बंडू लोकाची वंशज आहे. आणि तो तैमूर जो आहे तो त्याच्या वडिलाच्या बाजूने तैमूरचा वंश होता.
आणि तो बगादिया आहे तो धर्म यहुदी धर्म आहे. म्हणून विद्यार्थी मित्र आपला जो सी पर्याय आहे, आपला बी पर्याय आहे, तैमूर हा संस्थापक होता, असे आपण घराण्याचा वंश होता असं आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर वॉट नागपट्टम वॉज द बुल्ट ऑफ बाय द. नागपट्टम येथील जहाज बांधणी व दुरुस्तीसाठीचा गोदीची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? पहिला ऑप्शन आहे चेर, चालुक्य, पल्लव आणि पांडे. तर मित्रांनो, हा आपला याच्यामध्ये एक पर्याय निवडायचा आहे. चेर. चेर जो आहे जे एक दक्षिण भारतातील राजवंश आहे. आणि चालुक्य, प्रश्न क्रमांक बी जो आहे, चालुक्य राजवंश प्राचीन भारताचा एक प्रसिद्ध राजवंश आहे. आणि पल्लव जे आहे, पल्लव राजवंश प्राचीन दक्षिण भारताचा राजवंश. नागनपट्टम येथील जहाजाची बांधणी केली म्हणून हा सी ऑप्शन आपलं योग्य आहे. आणि जो चौथा जो आहे डी ऑप्शन, पांडे, दक्षिण दक्षिण भारतातील एक प्राचीन तमिळ राजवंश होतं असं आपल्याला सांगता येतो. म्हणून आपला हा जो पल्लव सी जो ऑप्शन आहे तो पल्लव वंश आहे असं आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 5. शास्त्री फॉर्म्युला वॉज कन्सेप्ट ऑफ. शास्त्री फॉर्म्युला मध्ये खालीलपैकी कोणती बाब होती? हा. ए ऑप्शन आहे द लँग्वेज ऑफ क्वेश्चन ऑफ आसाम अँड पंजाब. आसाम आणि पंजाब मधील भाषा आधारित आंदोलन. प्रॉब्लेम ऑफ ॲग्रिकल्चर इन पंजाब अँड हरियाणा. पंजाब आणि हरियाणामधील कृषी समस्या. सी ऑप्शन आहे युजल ग्रोथ, औद्योगिक प्रगती. आणि डी ऑप्शन आहे ॲडव्हान्समेंट ऑफ मिलिटरी फोर्स, लष् लष्करी शक्तीतील वाढ. म्हणून मित्रांनो, यांचा जो ऑप्शन आहे ए ऑप्शन योग्य आहे. आसाम आणि पंजाब मधील भाषा आधारित आंदोलन. प्रश्न क्रमांक 6 आहे विक्रमदेव चरितम चरितम ऑफ भिल्लना वॉज अ पार्ट ऑफ. भिल्लनाचे विक्रमदेव चरित्रम हे खालील पैकी कोणत्या शाही साहित्याचा भाग आहे असं विचारलेले आहे. तो कोणत्या शाही साहित्याचा भाग आहे असं प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे वेस्टर्न चालुक्य लिटरेचर, पश्चिम चालुक्य साहित्य. बी ऑप्शन आहे ईस्टर्न चालुक्याचे साहित्य. आणि सी ऑप्शन आहे चालुका लिटरेचर, चोळ साहित्य. आणि डी ऑप्शन आहे शेर लिटरेचर, शेर साहित्य असं आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 हा त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. इन जुलै 1970 गव्हर्नमेंट ऑफ मद्रास प्लेस्ड मिस्टर अनी बेझंट अंडर आर्टिस्ट अलॉंग विथ हिअर असोसिएट. खालीलपैकी कोणत्या साथीदारास मिसेस अॅनी बेझंट यांना 1917 मध्ये मद्रास सरकारनं बंदिस्त बनविलं होतं? पहिला ऑप्शन आहे बरिस्टा अँड जोशी, बॅरिस्टा आणि जोशी. बी ऑप्शन आहे एस सुब्रमण्यम अय्यर अँड शंकरलाल बँकर. सुब्रमण्यम अय्यर आणि शंकरलाल बँकर. सी ऑप्शन आहे बीपी वाडिया अँड ग्रो अरुंधळे. बीपी वाडिया आणि चार्ज अरुंधळे. आणि डी ऑप्शन आहे जमना दास द्वारकादास आणि रामस्वामी अय्यर. पर्याय आहे. तर त्याच्यामधला जो योग्य पर्याय आहे सी बीपी वाडिया आणि चार्ज अरुंधळे. प्रश्न क्रमांक 8. द नेम ऑफ
Brahmin feast of inspired Shahu Maharaj by reciting the Purkota mantra instead of Vedkota mantra was. खालील खालीलपैकी कोणता ब्राह्मण पुरोहिताने शाहू महाराज यांच्या वेद मंत्र ऐवजी पुरातन मंत्र याचं पठण केलं आहे? तर पहिला पर्याय आहे गोविंद भट्ट. पर्याय क्रमांक बी नारायण भट्ट. पर्याय क्रमांक सी कृष्णाजी भट्ट. पर्याय क्रमांक डी विष्णुबुवा भट्ट. तर मित्रांनो यांचा पर्याय क्रमांक बी हा नारायण भट्ट हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. हिंदू हिंदू स्त्रियांची उन्नती अँड अवंती वॉज रिटन बाय. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवंती हा ग्रंथ कोणी लिहिला असं विचारलेलं आहे? पर्याय ए मध्ये मुक्ता साळवे. पर्याय बी मध्ये सावित्रीबाई फुले. पर्याय सी मध्ये ताराबाई शिंदे. पर्याय डी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मित्रांनो योग्य पर्याय आहे डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 10 आहे. द फर्स्ट संस्कृती टेस्ट बेस्ड ऑन द बुद्ध बुद्ध लाईफ. बुद्धाच्या जीवनावर आधारित प्रथम संस्कृत मधील रचना खालीलपैकी कोणती? गाथा गाथा सप्तशी जो पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक बी आहे कर्पूर मंजरी. पर्याय क्रमांक सी आहे बुद्ध चरित्रम. आणि पर्याय क्रमांक डी आहे अमरकोश. मित्रांनो जो पर्याय क्रमांक ए आहे गाथा सप्तशी म्हणजेच गाथा सप्तशी हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिलेला आहे. परंतु पर्याय नाही आहे. पर्याय क्रमांक बी जो आहे कर्पुरी मंजरी तो जो आहे राजशेखरचा कर्पुरी मंजरी या नाटकात महाराष्ट्राची भाषा आहे. पर्याय क्रमांक बी सुद्धा नाही आहे. पर्याय क्रमांक जो सी आहे बुद्ध चरित्रम. बुद्ध चरित्रम संस्कृत महाकाव्य आहे. त्याचे रचनाकार अशोक घोष आहे. यामध्ये गौतम बुद्धाचं जीवन चरित्र वर्णित आहे. म्हणून सी सी हा योग्य उत्तर आहे. डी जो आहे अमरकोश अमरकोश उर्फ नाम लिंगानुशासन हा अमरसिंह कवीने तयार केलेला आहे. संस्कृत शब्दसंग्रह याच्यामध्ये संस्कृत शब्दसंग्रह आहे. म्हणून मित्रांनो आपला हा पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 11. Following which rule, following which rule invaded the Devgiri forest in 1294 AD. इसवी सन 1294 मध्ये खालीलपैकी कोणत्या शासकाने देवगिरीच्या किल्ल्यावर आक्रमण केले? प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1294 मध्ये खालीलपैकी कोणत्या शासकाने देवगिरीच्या किल्ल्यावर आक्रमण केला? ऑप्शन एक आहे अल्तमश. बी आहे अल्लाउद्दीन खिलजी. सी आहे फिरोज शाह तुगलक. आणि डी आहे हरकाली खान. मित्रांनो जर आपण विचार केला तर अल्तमश हा जो कार्यकाल आहे इसवी सन 1211 ते 1236 आहे. तो ऐबकच्या मृत्यूनंतर तो दिल्लीच्या सुलतान पदावर आरूढ झाला होता. म्हणून प्रश्न क्रमांक ए सुद्धा नाही आहे. जो प्रश्न क्रमांक बी आहे अल्लाउद्दीन खिलजी 1296 ते 1316 मध्ये गुलजारवर स्वारी केली. आणि त्याच्यानंतर जलालुद्दीन फिरोजशाह खिलजी इसवी सन 1290 ते 1296 मध्ये माळव देवगिरीवर आक्रमण केला. म्हणून हा पर्याय क्रमांक बी हा योग्य त्यांचं उत्तर आहे. सी आहे फिरोज शाह तुगलक. डी आहे हरकाली खान.
प्रश्न क्रमांक 12. which which on of the following is writing statement. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय क्रमांक ए, हरिकामेंडू हे व्यावसायिक केंद्र होतं. हरकामेंडू वॉज द कमर्शियल सेंटर. भरूच वॉज द कल्चरल सेंटर. भरूच हे सांस्कृतिक केंद्र होतं. कनौज वॉज द कमर्शियल सेंटर. कनौज हे व्यावसायिक केंद्र होतं. नालंदा वॉज द कल्चरल सेंटर. नाल नालंदा हे सांस्कृतिक केंद्र होतं. म्हणून पर्याय क्रमांक हा बी योग्य म्हणजे पर्याय क्रमांक बी हा चुकीचा आहे. कारण का भारतातील गुजरातमधील नर्मदा नदीच्या मुखाशी असलेला एक शहर आहे आणि भरूच जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय आहे. त्याच्यामुळे तो सांस्कृतिक केंद्र नाही आहे, पुन्हा चुकीचं आहे. आणि कनौज हे व्यावसायिक केंद्र होतं. कनौज हे सुगंधी द्रव्य आणि सुगंधी द्रव्य काढण्यासाठी प्रसिद्ध होतं. हे सुद्धा बरोबर आहे. डी जे ऑप्शन आहे, नालंदा हे सांस्कृतिक केंद्र होतं, हे सुद्धा योग्य पर्याय आहे. कारण का नालंदा हा प्राचीन शहर होतं. आणि जे पर्याय क्रमांक ए जो आहे, अरिकामेंडू हे व्यावसायिक केंद्र होतं. अरिकामेंडू हे दक्षिण भारतातील पॉंडिचेरी येथील पुरातत्व स्थळ आहे. हा सुद्धा योग्य पर्याय आहे. पण आपल्याला याच्यामध्ये चुकीचा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यामुळं हा बी ऑप्शन चुकीचा आहे. नंबर 13, इनिका वॉज रायटन बाय. खालीलपैकी इनिकाचे रचनाकार कोण, असं प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी इनिकाचे रचनाकार कोण असं आहे? सेल्युकस निकेटर, अलेक्झांडर, हेलन, मॅक्फिनिस. जो ए पर्याय आहे सेल्युकस, सेल्युकसने लिसे हॅनस्टँड यांचं पुस्तक आहे. आणि जो अलेक्झांडर आहे, द सिकंदर नामा हो, हे त्यांचं पुस्तक आहे. जो पर्याय क्रमांक सी आहे, हेलन. आणि जो मॅक्थेनिस आहे, पर्याय क्रमांक डी हा योग्य उत्तर आहे. कारण भारतातील आपल्या वास्तव्याबाबत इंडिका हा ग्रंथ लिहिला आहे. मॅग्नेस्थेनिसने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत इंडिका हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणून डी पर्याय हा योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14, खालील फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ द मेन टाइप्स ऑफ हिस्ट्री. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता इतिहासाचा प्रमुख प्रकार नाही? प्रमुख प्रकार नाही असं विचारलेलं आहे. डेमोक्रेटिक हिस्ट्री, परराष्ट्र संबंधाचा इतिहास, इंटेलिजन्स हिस्ट्री, बौद्धिक इतिहास, कल्चर हिस्ट्री, सांस्कृतिक इतिहास आणि सौर हिस्ट्री. त्याच्यामध्ये नाही असं विचारले आहे. म्हणून प्रश्न क्रमांक डी जो आहे, सौर इतिहास, हा त्याच्यामधला प्रकार नाही आहे. प्रश्न क्रमांक 14, इब्न बतुता द फेमस मोरस्कॉन ट्रॅव्हलर वॉज द एम्प्लॉयड बाय. प्रसिद्ध मोरोक्कॉन प्रवासी इब्न बतुता हा खालीलपैकी कोणत्या शासकाच्या दरबारात होता? प्रसिद्ध मोरोक्कॉन प्रवासी इब्न बतुता हा खालीलपैकी कोणत्या शासकाच्या दरबारात होता असं पर्यायी आहेत. पहिला आहे बिन मोहम्मद बिन तुगलक. बी आहे अल्तमश. सी आहे बलबन. आणि डी आहे अल्लाउद्दीन खिलजी. म्हणून हा याचं योग्य उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलकचा कार्यकाल 1324 ते
1351 होतं. प्रश्न क्रमांक 16. द मोuntain peaks which was reflected as the source of Soma by ऋग्वेद composers. ऋग्वेदाच्या रचनाकारांनी खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराचे सोमनस्पतीचे स्रोत स्थान म्हणून उल्लेख केलेला आहे? ऋग्वेदाच्या रचनाकारांनी खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराचे सोमन वनस्पतीचे स्रोत स्थान म्हणून उल्लेख केलेला आहे? प्रश्न क्रमांक ए आहे शिलामंत. आपलं पर्याय क्रमांक बी आहे सातपुडा. सी आहे मोजावंत. डी आहे शिवालय. म्हणून त्यांचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सी मुजावंत. प्रश्न क्रमांक 17 आहे विद्याखातीत ब्राह्मण पंतोजी वॉज कंपोज्ड बाय. विद्याखातील ब्राह्मण पंतोजी यांनी रचले होते. विद्याखातीत ब्राह्मण पंतोजी यांनी रचले होते असं विचारत आहे. ए ऑप्शन आहे बाबा पद्माजी. बी ऑप्शन आहे महात्मा फुले. सी ऑप्शन आहे गोपाल बाबा वालंगकर. डी ऑप्शन आहे किसान कांगोजी कांबळे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे बी ऑप्शन महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 18. ड्रायव्हिंग निओलिथिक एज मॅन लर्न अँड आर्ट ऑफ. नव अश्मयुगीन मानवाने यामध्ये खालीलपैकी कोणती कला अवगत केली? नव अश्मयुगीन मानवाने यामध्ये खालीलपैकी कोणती कला अवगत केली? पर्याय क्रमांक ए आहे मेकिंग स्टोन टूल्स. दगडाची हत्यारे बनवणे. फार्मिंग शेतीची लागवड करणे. कंपोजिंग म्युझिक संगीताची रचना करणे. आर्ट ऑफ आर्चरी इन हंटिंग शिकारीसाठी धनुर्विद्या करणे. म्हणून पर्याय क्रमांक बी आहे शेतीची लागवड करणे. प्रश्न क्रमांक 19. मानखेटा वॉज द कॅपिटल सिटी ऑफ. मानखेटा वॉज द कॅपिटल सिटी ऑफ. खालीलपैकी कोणाची मालखेड ही राजधानी होती असं प्रश्न क्रमांक 19 सांगत आहे. पर्याय ए आहे वेस्टर्न चालुक्य. पल्लव. डी सी ऑप्शन आहे राष्ट्रकूट. डी ऑप्शन आहे चेर. आणि याच्यामध्ये आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. त्याच्यामध्ये राजधानी कोणती होती असं क्वेश्चन विचारलेलं आहे. म्हणून पश्चिम चालुक्याची राजधानी होती कल्याणी. पल्लवची राजधानी होती कांचीपुरम. आणि राष्ट्रकुटांची राजधानी होती मालखेड. अजून दुसरा त्यांना शब्द होता मानखेटा, मानखेत. आणि डी जे पर्याय आहे चेरची ही वंजी राजधानी होती. म्हणून प्रश्न क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. राष्ट्रकूट हा काय पर्याय आहे. जाऊ दे ते याच आहे गणपती प्रश्न महादेव. क्रमांक 20 आहे कोणी काढलाय? जमातवादी जाहीरनामाची भेट देणारा रामसे मॅकडोनाल्ड हा कोण होता? प्रश्न क्रमांक 20. जमातवादी जाहीरनामाची भेट देणारा रामसे मॅकडोनाल्ड हा कोण होता? इंडिया मिनिस्टर इन ब्रिटिश पार्लमेंट मधील भारत मंत्री.
व्हाईसरॉय ऑफ द इंडिया, भारताचा व्हाईसरॉय. मिनिस्टर ऑफ द ट्रेड ऑफ ब्रिटिश पार्लमेंट, ब्रिटिश पार्लमेंटमधील व्यापार मंत्री. आणि डी आहे प्राईम मिनिस्टर ऑफ द इंग्लंड. म्हणून याच्यामधला योग्य पर्याय आहे डी, इंग्लंडचा पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड. 21 क्वेश्चन आहे ऑफ पहिल्यांदा द कमी होते. राक्षस भवन 1763 वॉज फॉट बिटवीन. इसवी सन 1763 मधील राक्षस भवन येथील लढाई खालीलपैकी कोणत्या शासकामध्ये झाली असा विचारत आहे. पर्याय क्रमांक 1 टिपू अँड निजाम, टिपू आणि निजाम. बी ऑप्शन आहे संभाजी महाराज अँड औरंगजेब, संभाजी महाराज आणि औरंगजेब. सी आहे शाहू महाराज अँड निजाम, शाहू महाराज आणि निजाम. महादेवराव पेशवा अँड निजाम, महादेवराव पेशवा आणि निजाम. योग्य पर्याय हा डी आहे, महादेवराव पेशवा आणि निजाम. प्रश्न क्रमांक 22 आहे. महाशिला कटक वॉज द नेम ऑफ. महाशिला कटक हे खाली काय काय होतं आहे असं प्रश्न विचारत आहे. प्रश्न क्रमांक 22, महाशिला कटक हे खालीलपैकी काय होतं? पर्सन, व्यक्ती, टायटल ऑफ द किंग, राजाची उपाधी होती का? नाही आहे. प्रश्न क्रमांक सी, शास्त्र ते पण परत सी हा योग्य उत्तर आहे. प्लेस हा राजवाडा हा योग्य नाही. प्रश्न क्रमांक 23, ऑन द 9 जून 1978 Allahabad, which of the following committee set suggestion of a noun corporation as fill leadership of गांधीजी. 9 जून 1920 ला इलाहाबादमध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने असहकाराची कल्पना आणि गांधीजीचं नेतृत्वाला मान्यता दिली? त्याच्यामध्ये होम कमिटी, होम समिती, खिलाफ कमिटी, खिलाफ समिती, काँग्रेस कमिटी, काँग्रेस समिती. डी ऑप्शन आहे स्वदेश कमिटी, स्वदेश समिती. म्हणून आज योग्य पर्याय आहे खिलाफ समिती. बी ऑप्शन हा योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24, द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वॉज इंडिकेटेड बाय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 24, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना कोणी केली असं विचारत आहे. प्रश्न क्रमांक ए आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक बी म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री. सी इंदिरा गांधी, गुरजाल लाल नंदा. डी आणि याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक ए जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 25, Deccan Rayat Association in the निपाणी was established by. निपाणी येथील दख्खन रयत असोसिएशनची निर्मिती खालीलपैकी कोणी केली असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 ए आहे महादेव गोविंद रानडे, महादेव गोविंद रानडे. बी आहे महात्मा फुले. सी आहे सयाजीराव गायकवाड. डी ऑप्शन आहे शाहू महाराज. म्हणून याचा डी हा पर्याय योग्य आहे, शाहू महाराज. द अंडरस्टँडिंग अँड यूज ऑफ युअर पार्ट विच गायडन्स ऑफ चेंज युअर प्रेझेंट अँड फ्युचर इज द. आपल्या गतकाळाची अकल आणि उपयोग आपल्या वर्तमान आणि भविष्याला बदलण्यासाठी दिशादर्शक ठरते हे विधान म्हणजे असं विचारलेलं आहे. डेफिनेशन ऑफ हिस्ट्री इतिहासाची व्याख्या आहे. स्कोप ऑफ हिस्ट्री इतिहासाची व्याप्ती आहे. इम्पॉर्टन्स ऑफ हिस्ट्री इतिहासाचं महत्व आहे. फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री इतिहासाचे तत्वज्ञान आहे. म्हणून सी जो पर्याय आहे इम्पॉर्टन्स ऑफ हिस्ट्री इतिहासाचे महत्व आहे हा सी हा योग्य पर्याय आहे. क्रमांक 27, मे ऑफ द
Quays at Ajinta were extended under the region of Harisena who belonged to अजिंठा येथील अनेक शैलीग्रह हरिसेनच्या काळात कोरल्या गेल्या. हरिसेन खालीलपैकी कोणत्या राजघराण्याचा होता? हरिसेन हा कोणत्या राजघराण्याचा होता असं प्रश्न करण्यात आला आहे. सात सातवाहन सातवाहन इंडस्ट्री सातवाहन घराणे, गुप्त इंडस्ट्री गुप्त घराणे, वाटक इंडस्ट्री वाकाटक घराणे, यादव इंडस्ट्री यादव घराणे. म्हणून प्रश्न क्रमांक सी हा योग्य उत्तर आहे, वाकाटक घराणे. प्रश्न क्रमांक 28. द डेफिनेशन हिस्ट्री इज अनफोल्डिंग स्टोरी ऑफ ह्युमन फ्रीडम इज गिवन बाय. इतिहास म्हणजे मानव मुक्तीची उलगडत जाणारी कहाणी आहे. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे असं विचारलेलं आहे. ई एच कार, बी लॉर्ड ॲक्टन, सी विल ड्युरेंट, डी थॉमस ऑरलाइन. प्रश्न क्रमांक बी हा योग्य उत्तर आहे, लॉर्ड ॲक्टन. खालीलपैकी 29 प्रश्न क्रमांक आहे. खालीलपैकी कोणत्या राजावर इतिहासक्रमाने ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापित केली आहे? तर याचा पर्याय हा ए आहे, कागरा, सातारा, झाशी, नागपूर. हा ए ऑप्शन योग्य आहे. फिक्शनल प्रश्न क्रमांक 30 आहे. फिक्शनल नॉवेल्स अँड प्लेस आर कन्सिडर्ड ॲज. काल्पनिक कादंबरी आणि नाटके यांनी खालीलपैकी काय समजलं जातं? काल्पनिक कादंबरी आणि नाटके यांना खालीलपैकी काय समजलं जातं? मला विचारायचं आहे, हे करायचं आहे. प्रायमरी सोर्स ऑफ हिस्ट्री, इतिहासाचं प्राथमिक स्रोत साधन. नॉन सोर्स ऑफ हिस्ट्री, हे इतिहासाचं साधन नाही आहे. सेकंडरी सोर्स ऑफ हिस्ट्री, दुय्यम साधन. थर्डली सोर्स ऑफ हिस्ट्री, तृतीय दर्जाचे साधन. म्हणजे 29चा पर्याय जो आहे, हे ऑप्शन योग्य आहे. प्रायमरी सोर्स ऑफ हिस्ट्री, इतिहासाचं प्राथमिक स्रोत एक साधन आहे असं आपल्याला सांगते. प्रश्न क्रमांक 31. अशोक Ashoka refers to the import of medicinal herbal fruits for the treatment of human beings and animals in. मनुष्याच्या आणि प्राण्याच्या आजारावर उपचार करण्यासाठीची औषधी वनस्पती आणि फळे यांचा उल्लेख अशोकाच्या खालीलपैकी कोणत्या शिलालेखात आढळतोय? प्रश्न क्रमांक 31. मनुष्याच्या आणि प्राण्याच्या आजारावर उपचार करण्यासाठीची औषध वनस्पती, मुळे आणि फळे याचा उल्लेख अशोकाच्या खालीलपैकी कोणत्या शिलालेखामध्ये आढळतो असं प्रश्न म्हणत आहे. तर स्तंभ पर्याय एक आहे, स्तंभलेख दुसरा, कलिंग शिलालेख कलिंग शिलालेख, सी ऑप्शन आहे शिलालेख दुसरा, आणि डी ऑप्शन आहे अब्रू येथील शिलालेख. अब्रू येथील. पुन्हा सी ऑप्शन योग्य उत्तर आहे, शिलालेख दुसरा. 32 जो आहे, अर्बन ब्रूट्स इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ. मडक्यामध्ये दफन करण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या संस्कृतीची वैशिष्ट्य आहे? प्रश्न क्रमांक 32. मडक्यामध्ये दफन करण्याची पद्धती खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे असं विचारले आहे. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युग, केरळमधील महापाषाण युग आणि गुजरातमधील हडप्पा संस्कृती, हडप्पा कल्चर इन गुजरात. आणि ती ऑप्शन आहे यमुना नदीच्या खोऱ्यातील भुऱ्या रंगाची वृद्ध भांडी संस्कृती. पर्याय क्रमांक 1 हा महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युग. पर्याय क्रमांक 1 हे हा योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 32. इन लाल बहादूर शास्त्री कॅबिनेट मिनिस्टर इंडिया गांधी होल्ड द प्रोफाइल ऑफ लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी यांच्याकडे कोणतं मंत्रिपद होतं? लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी यांच्याकडे कोणतं मंत्रिपद होतं असं 33वा प्रश्न क्रमांक सांगतो आहे. डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री, फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्री, होम मिनिस्टर गृहमंत्री आणि इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर माहिती आणि प्रसारण मंत्री हा डी पर्याय योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या विच ऑफ द फॉलोइंग प्लेस हॅज द अशोकान क्लिअर विथ लायन कॅपिटल? खालीलपैकी कोणत्या स्थळी अशोक स्तंभावर सिंहाचं स्तंभ शीर्षक आहे? प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या स्थळी अशोक स्तंभावर सिंहाचे स्तंभ शीर्षक आहे असं विचारतोय? सुनाळगड, नालासोपारा, पटना, लॉरेन, नंदनगड. प्रश्न क्रमांक डी जो ऑप्शन आहे लोरिया नंदनगड. प्रश्न क्रमांक 35. द resolution of the क्विट इंडिया movement was passed in the city of. खालीलपैकी कोणत्या शहरात चले जाव चळवळीचा ठराव पारित करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या शहरात चले जाव चळवळीचा ठराव पारित करण्यात आला? ऑप्शन ए आहे अहमदाबाद, बी आहे वर्धा, डी आहे वडोदरा, डी आहे मुंबई. डी ऑप्शन हा योग्य आहे, मुंबई. प्रश्न क्रमांक 36. फॉलोइंग टू ऑफर्स वेअर अपॉइंटेड बाय छत्रपती शिवाजी महाराज टू लुक आफ्टर अँड रिपेअर द जिंजी फोर्ट. जिंजीच्या किल्ल्याची देखरेख आणि डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या 2 अधिकाऱ्याची नेमणूक केली? जिंजीच्या किल्ल्याची देखरेख आणि डागडुजी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या 2 अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे? हे ऑप्शन सरदार रायजी नलंगे अँड विठ्ठल पिळदेव, सरदार नारायणजी नलंगे आणि विठ्ठल पिळदेव. बी श्यामजी नाईक कनेरपंत अँड शिवाजी शंकर, श्यामजी नाईक कनेरपंत आणि शिवाजी शंकर. सी ऑप्शन रघुनाथ हनुमंते अँड हरजी महाडिक. डी मदन्ना अँड अक्कन्ना, मदना आणि अखंड. म्हणून हा पर्याय क्रमांक 1 सरदार रायजी नलंगे यांनी विठ्ठल पिळदेव यांना 2 अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. प्रश्न क्रमांक 37. लॉर्ड डलहौसी was नवाब ऑफ following is governed the state of what? अवधचा नवाब यावर डलहौसी यांनी राज्य कारभारातील गोंधळ हा आरोप केला. प्रश्न क्रमांक 37. अवधचा नवाब यावर डलहौसी यांनी राज्य कारभारातील गोंधळ हा आरोप केला. वाजिद अली शाह, जलालुद्दीन हैदर, सी आसिफ जहा मिर्झा, डी सदात अली खान. म्हणून पर्याय हा ए हा योग्य पर्याय आहे, अजित अली खान. 38. द आयडिया ऑफ इंक्रिएशन ऑफ इज associated with the protection of the society become special drinking. समाजाचं संरक्षण करण्यासाठी त्रादा म्हणून
अवतार कल्पना खालीलपैकी कोणत्या काळाशी संबंधित आहे? पोस्ट गुप्त पिरियड, पोस्ट मौर्य पिरियड, मौर्योत्तर काळ, पोस्ट हर्षोत्तर काळ, ऋग्वेद पिरियड. पण योग्य उत्तर आहे बी, मौर्योत्तर काळ. 39. Which of the following newspaper promoted the ideals and thought of महात्मा ज्योतिराव फुले? खालीलपैकी कोणता वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा प्रसार करत होतं? सत्यधर्म, सत्यशोधक, दिनबिंदू, सत्सार. तर हा योग्य पर्याय आहे सी, दिनबंधू. 40. प्रश्न क्रमांक 40. Which of the following rules of the Delhi Sultan made a beautiful capital city at Delhi? You said once in this name as will made his rule adult. खालीलपैकी कोणत्या दिल्ली सुलतान शाहीच्या शासकाने दिल्ली हे एक सुंदर शहर बनवले, स्वतःच्या नावाची नाणी पाडली आणि आपल्या शासन वंश परावर्त केली? बलबन, अल्तमश, सलाउद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी. म्हणून बी पर्याय आहे अल्तमश. हू राईट सात शतक? सात शतक ही रचना कोणी केली? सात शतक रचना ही प्रश्न क्रमांक 40 सांगतो. सात शतक ची रचना कोणी केली? पर्याय आहेत ए, शाहू महाराज, पर्याय बी, रामचंद्र अमत्य, रामचंद्र पंत अमत्य, परमानंद, डी ऑप्शन आहे संभाजी महाराज. म्हणून त्यांचं योग्य उत्तर आहे संभाजी महाराज. प्रश्न क्रमांक 42. बहिष्कृत हितकर्णी सभा वॉज फ्रॉम बाय डॉक्टर आंबेडकर ऍट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना असं विचारलेलं आहे? कुठं केली असं विचारलेलं आहे? मुंबई, पुणे, महू, कोल्हापूर. म्हणून ए पर्याय हा मुंबई आहे. मऊ हा त्यांचं जन्म ठिकाण. 43. Sculpted coordinate of Ashoka which is kings is discovered at. अशोकाचे त्यांच्या राहण्यासोबत असलेले शिल्पमूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडली? अशोकाचे त्यांच्या राहण्यासोबत असलेली शिल्पमूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडली? प्रश्न क्रमांक ए आहे अमरावती, प्रश्न क्रमांक बी आहे सन्नती, प्रश्न क्रमांक सी आहे मस्की आणि प्रश्न क्रमांक डी आहे म्हैसूर. म्हणून योग्य उत्तर आहे सन्नती, बी ऑप्शन. 44 प्रश्न. Agra city was founded by a लोधी रूल नेम्ड. खालीलपैकी कोणता लोधी शासकाने आग्रा शहराची निर्मिती केली? आग्रा शहराची निर्मिती केली असं आपल्याला पर्याय आहे बहलोल लोधी, पर्याय बी अल्लाउद्दीन खिलजी, सी आहे बलबन आणि डी आहे सिकंदर शाह. म्हणून प्रश्न क्रमांक 44 डी हा ऑप्शन सिकंदर शाह. 45. Following set is famous due to the discovery of the tracks of origin of Indus Valley civilizations. खालीलपैकी कोणत्या पुरातत्वीय क्षेत्राच्या शोधामुळे सिंधू संस्कृतीच्या उत्पत्तीचा मागोवा घेता आला?
हडप्पा, मेहरगड, पादरी, धोलावीरा. म्हणून प्रश्न क्रमांक बी जो ऑप्शन आहे मेहरगड हा त्याचं उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसिटिंग फ्रॉम द कॅबिनेट मिनिस्ट्री ऑफ जवाहरलाल नेहरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा खालील कारणाने दिला. ते कोण्या कारणाने दिला असं विचारत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही वॉन्टेड द मिनिस्टर ऑफ प्लॅनिंग. त्यांना योजना मंत्रालय हवं होतं. नाहीये, चुकीचा पर्याय. नेहरू यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दलचा धोरणास नकार दिला होता. हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. आणि सी जो आहे पार्लमेंट इज ड्राफ्ट ऑफ द हिंदू कोड बिल. संसदेने हिंदू कोड बिल नामंजूर केलं होतं. पुन्हा सी हा त्याचं योग्य पर्याय आहे. 47. द गांधी एरन पॅक्ट वॉज सिग्नेटेड ऑफ द जस्ट बिफोर. खालीलपैकी कोणत्या घटनेच्या अगोदर गांधी अरविंद करार मंजूर झाला? पहिलं गोलमेज द फर्स्ट राउंड ऑफ टेबल कॉन्फरन्स, पहिलं गोलमेज परिषद. द सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स, दुसरं गोलमेज परिषद. द थर्ड ऑफ राउंड कॉन्फरन्स, तिसरं गोलमेज परिषद. आणि चौथं डी ऑप्शन आहे द सायमन कमिशन. म्हणून त्याचं योग्य पर्याय आहे बी, दुसरं गोलमेज परिषद. द सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स. क्रमांक 48. स्टोन एज इज डिवायडेड ऑन बेसिक ऑफ. खालीलपैकी कोणत्या निकषावर भारतीय अश्मयुगीन संस्कृतीचं कालखंड पाडलेला आहे? नॅचरल ऑफ फॅमिली, कुटुंबाचं स्वरूप. नॅचरल ऑफ सेलर, निवाऱ्यांचं स्वरूप. नॅचरल ऑफ ह्युमन, मानवाचा स्वरूप. डी ऑप्शन आहे नॅचरल ऑफ हत्याराचं स्वरूप. म्हणून प्रश्न क्रमांक 48 डी ऑप्शन हा हत्याराचं स्वरूप योग्य पर्याय आहे. इन 1949 इंदिरा गांधी नॅशनल 11 मजूर कमिटी बँक्स टू. 1949 मध्ये इंदिरा गांधी 14 प्रमुख व्यावसायिक बँकांना राष्ट्रीयकरण केले. कारण आर्थिक मंदी हाताळण्यासाठी, पाकिस्तानाविरुद्ध युद्धास मदतीसाठी, बँकेचं कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी, हरित क्रांतीला चालना देण्यासाठी. म्हणून सी ऑप्शन हा बँकेची कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी. 49. Which of the following Congress members was written working while remaining underground during the Quit India movement in Maharashtra? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या काँग्रेस सदस्याने चले जाव चळवळीमध्ये भूमिगत राहून रात्रदिवस रात्रदिवस काम केले? राम मनोहर लोहिया, विदा सावरकर, एच पी मोदी, अच्युत पटवर्धन. म्हणून योग्य पर्याय हा अच्युत पटवर्धन आहे. बरोबर.